कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सटाणा बागलांचे लोकप्रिय आमदार माझे मित्र दिलीपजी बोरसे, आज ज्या गुरुजनांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतोय, म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची ही जी काही बॅच आहे 1981 आणि 85ची, ती त्यांचा खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करते. असे इथे उपस्थित असलेले सगळे गुरुजन, ज्यांची आज पाद्यपूजा करण्यात आली, असे ब्राह्मणकर सर, माझे स्वतःचे मार्गदर्शक आणि आमच्या MLC कॉलेजचे प्राध्यापक प्रिन्सिपॉल डॉक्टर दिलीप शिंदे साहेब, ज्यांनी मला वकिली व्यवसायात घडवण्यास अतिशय मोठा असा हातभार लावला, असे माझे मार्गदर्शक पंडितराव प्रधाने, माझे विधी व्यवसायातले ज्येष्ठ सहकारी हे पाटील, ज्यांनी मला विधी व्यवसायात मार्गदर्शन केले, असे विष्णू सोनवणे, आणि माझा त्या अर्थानं माझ्या आईचा म्हणून मुलगा नसला तरी माझा सक्का भाऊ शिवाजी अप्पा रोंदळ, आप्पांबरोबर काम करणारे शफीकभाई, वसंत सूर्यवंशी, आज व्यासपीठावरती उपस्थित असलेले KS पाटील सर, पवार सर, साळुंके सर, आणि खऱ्या अर्थानं ज्या आजच्या सत्कार मूर्ती आहेत, ज्यांच्यासाठी हा सगळा कार्यक्रम होतोय, म्हणजे ते 1981 ते 85 या कालावधीतील सटाणा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, म्हणजे 1978 साली जे मुलं मुली होते, ते माझ्या सगळे समोर बसलेले 1978 ची मुलं मुली, जे 1981 मध्ये युवक युवती झाले, जे 1999 मध्ये तरुण आणि तरुणी झाले, तर 2000 मध्ये जे पालक या अर्थानं स्त्री आणि पुरुष झाले. मी काय म्हणतो, विनंती आहे तुम्हाला साहेब, फजलभाई, ओ फजलभाई, फजलभाई, त्यांना ऐकायला जायला पाहिजे ना. बसा ना जरा. कार्यक्रम सुरू असताना आपल्या विद्यार्थ्यांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी आणि आपल्या बंधूंनी कृपया आपलं स्थान सोडू नये ही नम्र विनंती. मला वाटतं ही 1981 ते 85च्या बॅचचा हा जिवंतपणा आहे, आणि मला वाटतं वर्गातही असं होत असेल, ज्या वेळेस मानकर सर वर्गात नसतील, ज्या वेळेस साळुंके सर वर्गात नसतील, मला वाटतं की असं होत असेल, आणि हा त्या बॅचचा जिवंतपणा, आणि मला स्वतःला असा जिवंतपणा आवडतो. या जिवंतपणाकडनं पुढे जाऊ आपण. सन 2000 सालातले सगळे ज्यांना त्यावेळेस स्त्री पुरुष झालेले होते, आई बाबा झालेले होते, काका काकू झालेले होते, असे सगळे, आणि आजचे 2025 सगळे आजी आजोबा, नाना नानी, आप्पा आप्पी, या सगळ्यांना मी विनम्र असं अभिवादन करतो. वा वा. मी या सगळ्यांना यासाठी देखील कौतुक करतो की आज तुम्ही ज्या संख्येने एकत्र आलेले आहात, ते एकत्रीकरण पाहिल्यानंतर मला असं म्हणावंसं वाटतं की 2-4 असं म्हणतात आपल्याकडे की लग्न पाहावं करून, घर बघावं बांधून, आणि पुढचं मला आता बोलावंसं वाटतं, मित्रमैत्रिणींचं एकत्रीकरण करून पाहू. वा 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 सर. घर बांधण्यापेक्षा लग्न करण्यापेक्षाही अतिशय अवघड असतं, आणि त्यावेळेस वयाच्या 60-65शी आपण एकत्रीकरण करायला घेतो, त्याचे दुःख काय असतं ते शफीकभाई सांगू शकतील, शिवाजी अप्पा सांगू शकतील. कारण मोठं कष्टपरच असा हा जॉब असतो सगळ्यांना एकत्र करणं. मित्रमैत्रिणी लांब गेलेले असतात, सगळ्यांना सोडून गेलेले असतात, काही आपलं गाव सोडून बाहेर पडलेले असतात, अनेक व्यवधान लागलेले असतात, नातू ना जावई सुना यांचे काष्ट मागे लागलेले असतात, आणि हे सगळं संपलं तर घरातला नवरा किंवा घरातली बायको माणसं आता काही कुठे जायला त्यामुळे एकत्र करणं अतिशय अवघड असतं, आणि ते एकत्रीकरण आज आपल्या मित्रमंडळींनी केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक करायलाच हवं. मित्र, एक गोष्ट मला आज आवर्जून अशी सांगावीशी वाटते. त्या सटाणा गावाकडे किंवा बागलाण तालुक्याकडे मी ज्या वेळेस पाहतो, त्यावेळेस मला एक गोष्ट निश्चित जाणवली की महाराष्ट्रातले हुशार लोक जर कुठे राहत असतील तर ते ह्या सटाणा आणि बागलाण तालुक्यात. हे मी विनाकारण व्यासपीठावर बोलतो असं नाही, हा माझा वकिली व्यवसायाचा अनुभव आहे, सार्वजनिक जीवनात वावरत असताना माझा अनुभव आहे. सटाणा महाविद्यालयाने जितक्या प्रमाणात आज सनदी अधिकारी दिलेले आहेत, ज्या प्रमाणात डॉक्टर्स दिलेले आहेत, इंजिनियर्स दिलेले आहेत, वकील दिलेले आहेत, तेवढे कोणत्याही छोट्या तालुक्यातून बाहेर पडलेले नाही याची खात्रीने सांगतो. आणि याचंच कारण असं आहे की हा तालुका अतिशय हुशार. हा तालुका किती हुशार आहे याचं मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देईन. जे माझे मित्र आज एल पाटील आहेत, बापू बघाले बापूचा आहे. खरं तर कोणत्याही वकिलाला फुकटात बोलायची सवय नसते, कारण आप्पांनी मला इथे उभं केलेलं आहे. यावरूनही लक्षात येतं की हा तालुका किती हुशार.
वा वा वा. हा तालुका कोणालाही त्यांच्या कामासाठी त्यांच्या पद्धतीने वापरू शकतो याची मला खात्री आहे. आज त्याचं देखील उदाहरण आज आपल्या समोर सगळ्यांना दिसत आहे. मित्रो, आज आपण वयाच्या अशा एका यशावरती आलेलो आहोत, एका अशा स्टेजवरती आलेलो आहोत की इथून फारसं आपल्याला गमवण्यासारखं काही नाही. लौकिक अर्थानं ठरवलं तर फारसं मिळवण्यासारखं पण काही नाही. तुमच्यापैकी सगळे आज माझ्या समोर आहेत किंवा इथं आप्पा आहेत, आप्पांचं सगळं मित्रमंडळ आहे, या सगळ्यांकडे बघितलं तर असं लक्षात येतं की आयुष्यातली हुशार असण्याची जी काही कास असते ती त्यांना भरभरून मिळालेली आहे. कष्ट घेण्याची जी प्रवृत्ती होती त्याचे रिटर्न्स त्यांना मिळालेले आहेत. नेहमी व्यापारात कॉस्ट रेशो लावला जातो की माझी इन्व्हेस्टमेंट किती आणि मला मिळणारा नफा किती हे लावला जातो. याचा जर आपण विचार केला तर लावलेल्या 1 रुपयाचे हजार रुपये वसूल झालेले आहेत. आयुष्याने तुम्हाला एवढं काही दिलं आहे. आणि मग जर आयुष्याने एवढं काही दिलेलं आहे आणि आपल्या आयुष्याचं सेकंड इनिंग सुरू होते तर मग आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे याबद्दल आपण सगळ्यांनी विचार केला. असं म्हणतात की क्रांती फक्त 2 लोक घडवू शकतात. क्रांती घडवायला एक तर तुम्ही राजा हवे किंवा रंक हवे. राजा का क्रांती घडवू शकतो? किंवा राजाला नव्यानं काही मिळवण्यासारखंच नसतं. राजाच्या घरी सगळं असतं. 7 पिढ्यांचं ऐश्वर्य त्याच्या घरी असतं, मोठं सैन्य त्याच्याकडे असतं, त्याची ताकद त्याच्याकडे असते, त्याच्याकडे शिक्षणाने भरलेला घडा असतो. राजाला नवं काही मिळवण्यासारखं नसतं आणि म्हणून राजा ही क्रांती घडवू शकतो कारण त्याला कसलीही मिळवण्याची फिकीर नसते. आणि त्या अर्थानं ते राजे तुम्ही आहात, त्या अर्थानं त्या साम्राज्ञी तुम्ही आहात. आयुष्यातलं सगळं काही तुम्हाला मिळालेलं आहे आणि मग अशी सामाजिक क्रांती आपण घडवू शकतो. ती घडवण्याची ताकद तुमच्यात. ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही राजा आहात आणि ज्यावेळेस तुम्ही क्रांती घडवू शकतात त्यावेळेस क्रांती घडवणाऱ्या दुसऱ्या वर्गाकडे पण आपण गेलं पाहिजे. आणि दुसरा वर्ग असतो रंकाचा, ज्याला गमवण्यासारखं काहीच नसतं. आणि आज तुमच्या सगळ्यांकडे जर बघितलं तर गमवण्यासारखं काही नाही. घरात 7 पिढ्यांचं ऐश्वर्य आज आहे, सुना आहेत, लेकी आहेत, मुलांचे लग्न झालेले आहेत, नातवंड तुमच्या मांडीवरती खेळतायत. आज गमवण्यासारखं काही राहिलेलं नाही. आणि मग जर गमावण्यासारखं राहिलेलं काही नाही आहे, जर आपल्याला कसली गमावण्याची भीती नसेल तर मग आपण समाज बदलाच्या दृष्टीनं वाटचाल का करायला नको? कारण आज या समाजाला सगळ्यात जास्त गरज जर कशाची असेल तर ती समाज बदलाची. आज आपण सुदैवानं सुपात आहोत. आपण आज अतिशय चांगल्या जागेवरती आज काम करत आहोत. पण समाजातला फार मोठा स्तर असा आहे की ज्या स्तराला आपल्याला एक हात देण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं आमदार दिलीपजी बोरसेंनी सांगितलं की आम्हाला हा तालुका बदलायचा आहे, त्या पद्धतीनं मी तुम्हाला म्हणून विनंती करेन की आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत त्या त्या क्षेत्रात राहून आपण समाज बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या या सगळ्या भगिनी असतील किंवा इथं असलेलं हे सगळं मित्रमंडळ असेल, मी तुमची सगळ्यांची माफी मागून मी तुम्हाला मित्रमंडळ म्हणतो. कारण आपण ज्या पद्धतीने माझे मोठे भाऊ आहेत त्यापेक्षा जास्त ते माझे मित्र आहेत. आमचा दोघांचा जन्म त्या अर्थानं एका दिवशी झालेला आहे. साधारणतः 2003 ला आमचा एक अपघात झाला होता. आमच्या त्या अपघातात 2 आमचे जवळचे मित्र त्या ऍक्सिडेंट मध्ये वारले होते आणि जे 2 वाचले होते ते मी आणि अप्पा. म्हणून म्हटलं की त्या अर्थाने आम्ही 2 सख्खे भाऊ आहोत. एकाच दिवशी आमचा जन्म झाला. तर समाज बदलायचा जर असेल तर आपल्यासारख्यांना प्रत्येकाला एकेका विषयाला वाहून घेतलं पाहिजे. आणि त्या विषयाला आज नाही वाहून घ्यायचं तर कधी वाहून घ्यायचं? हे वयाच्या 62शी 63शी आधी 60 वाहून नाही घ्यायचं तर मग कधी वाहून घ्यायचं? जोपर्यंत आपले हात चालत आहेत, पाय चालत आहे, जोपर्यंत आपली दृष्टी चांगली आहे, जोपर्यंत आपल्या बुद्धीवरती आपला ताबा आहे, तोपर्यंत समाज बदलायसाठी नाही निघायचं तर मग कधी निघायचं? आणि म्हणून म्हटलं की क्रांती 2 व्यक्ती करू शकतात. त्यातले एक तर राजा होते, दुसरे रंक आहेत. कारण त्या रंकाला काहीही हलवण्यासारखं नाही, काही घालवण्यासारखं नाही. आणि त्यातल्या त्या अर्थानं तुम्ही राजेही आहात आणि रंकही आहात. आणि म्हणून समाज बदलायच्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी एक एक पाऊल आता या पुढे उचललं पाहिजे. आणि त्यासाठी एकेका छोट्या छोट्या विषयाला जरी आपण वाहून घेतलं, ते अगदी ग्राम स्वच्छतेसारख्या एका विषयाला जरी आपण वाहून घेतलं तर काही दिवस म्हणतील लोक की हा येडा आहे होईल, त्याला समजून राहील, असं काही दिवस म्हणतील. किंवा या वहिले काही काम नाही, कचरा उचली तेच हे म्हणतील. पण ज्या दिवशी तुम्ही हे करा, ज्या पद्धतीने आपण सुरू करा, खात्री बाळगा, वर्ष 6 महिन्यात लोक तुमच्या मागे फिरायला लागतील आणि म्हणायला लागतील हे जे काम करताय त्या कामात आम्ही भाग घेतला पाहिजे. आणि म्हणून माझं सांगणं असेल की आपण समाजाच्या दृष्टीने आता वाहून घेतलं पाहिजे. कारण ही जी सेकंड इनिंग आपली आहे त्या अर्थात ही मॅन्डेटरी ओव्हर्स आहे. आयुष्याचं सगळं पूर्ण झालेलं आहे.
ह्या ओव्हरमध्ये आता आउट होण्याची भीती राहिलेली नाहीये. तिथून फक्त चौकार आणि षटकार मारायचंय आणि हे चौकार आणि षटकार मारण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या मनाची एक तयारी केली पाहिजे. आपल्या मनाची तयारी करून जर आपण पुढे निघालो तर आपण समाज बदलू. आणि ज्यावेळेस तुम्ही समाज बदलाल, मला खात्री आहे तुमचं हे जे सगळे गुंजन वर्ग इथं आहे, ते बाविस्कर सर आहेत, साळुंके सर आहेत, ब्राह्मणकर सर आहेत, पाटील सर आहेत, या सगळ्या सरांना तुमच्यापासून लांब गेल्यानंतर 40 वर्षानंतर असं वाटेल की मी खऱ्या अर्थानं माझी बॅच घडवली होती आणि हा आनंद आपल्याला त्यांना द्यायचा आहे. मी आज एक अतिशय वंदनीय असा प्रकार आज इथं बघितला. ज्यावेळेस ब्राह्मणकर सर व्यासपीठावरती होते तेव्हा त्यांची पालखी पूजा करण्यात आली. मी अनेक ठिकाणी कार्यक्रम अटेंड केलेले, पण या पद्धतीचा कृतज्ञता भाव, या पद्धतीचा ग्रॅटिट्यूड मी कुठे पाहिला नव्हता आणि तो ग्रॅटिट्यूड आज तुम्ही दाखवलाय. कारण समाजात वावरत असताना सगळ्यात मोठी गरज कशाची असेल तर ती ग्रॅटिट्यूडची असते, समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेची असते, समाजाप्रती असलेल्या माझ्या जाणीवेची असते आणि ती जाणीव तुम्ही दाखवली. कारण माणूस हा कधीही एकटा घडत नाही. माणूस घडवायचा असेल तर त्याच्याभोवती समाज लागतो. माणूस घडवायचा असेल तर त्याच्याबरोबर एक शिक्षक वर्ग लागतो जो त्याला घडवत असतो. असं म्हणतात की एका कच्च्या मातीच्या घड्याला आकार देण्याचं काम आपला शिक्षक करत असतो आणि अशा शिक्षकाप्रती आपण जो ग्रॅटिट्यूड आज व्यक्त केलेला आहे तो ग्रॅटिट्यूड निश्चित अत्यंत वंदनीय असा आहे. या तुमच्या कृतज्ञता भावाबद्दल मी तुमच्या पुढे नतमस्तक आहे. मित्रो, हा सटाणा तालुका जो काही आहे, या सटाणा तालुक्याचे काही विशिष्ट असे वैशिष्ट्य गेल्या माझ्या वकिली व्यवसायाच्या गेल्या 30-35 वर्षाच्या कालावधीत या सटाणा शहराची काही वैशिष्ट्य जाणून घेतले. त्यातले एक वैशिष्ट्य आमच्या वहिनी इथं आहेत, पुष्पा वहिनी इथे, त्यांनाही पटकन पटेल. या सटाणा शहरातला पुरुष संध्याकाळी फारसा घरी जेवत नाही. हे एक त्यांचं वैशिष्ट्य. नील माहित नील माहित नाही का त्या विषयी आपण बोलतो. पण सटाणा शहरातला पुरुष फारसा संध्याकाळी घरी जेवत नाही. आणि दुसरं सटाणा शहराचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं सटाणा शहराचं एक वैशिष्ट्य आहे, एक मोठा साधू महाराज असतो आणि त्यांच्याकडे एक पोपट असते. त्या पोपटाला जगभरातल्या भाषा येत असतात. त्याला फ्रेंच येत असते, इटालियन येत असते, काश्मीरी येत असते, तामिळ येत असते, ब्राझिलियन येत असते, जी काही भाषा असेल ती भाषा अस्खलित पद्धतीने तो बोलत असतो. अनेक मोठ्या मध्ये पाहिजे लागते की ह्या पोपटाला याची मूळ भाषा कोणती घेऊन घ्यायची, त्यातला आणखी एक विचार करतो, हा मूळचा कुठला हे पण आपल्याला ओळखायचं आहे. आणि मग लोकांमध्ये कॉम्पिटिशन सुरू होते. कोणी त्याच्या पुढे गाणं म्हणून दाखवतो, तो त्याच भाषेतलं गाणं म्हणतो, कोणी त्याला गुजरातीतलं गाणं म्हणून दाखवतो, तो गुजराती भाषेतील चूक ओळखून दाखवतो. पण कोणालाही लक्षात येत नाही शेवटपर्यंत की हा पोपट आहे कोण. त्यातल्या त्यात एक हुशार, तुमच्या 1981च्या बॅचचा एक हुशार असतो, तो एक छोटीशी काडी घेऊन पुढे येतो आणि त्या साधू बाबांना म्हणतो, साहेब काय फार सोपं, 1 मिनिटात ओळखतो म्हटलं याला, हा काय म्हणतो. तो त्या पोपटाचा काडीने पाय वर करतो. तो पोपट पाय वर करता क्षणी थोडासा त्रासिक होतो, त्याच्याकडे पाहतो की आता हा पुढची काय स्टेज घेईल. तो जो हुशार असतो 81च्या बॅचचा, तो परत दुसरीकडे त्याच्या पायाला लावतो, दुसऱ्या गाडीने पाय वर करतो आणि इकडची दुसरी जी गाडी असते ती तिरपी करतो. त्या क्षणी तो पोपट म्हणतो, तुम्ही आहे ना पुढे जाऊन ना. आणि मग तो हा भागवत तालुक्यातला शिविडिल्याशिवाय आणि हा असा तालुका आहे, आपल्या मातीला उजलेला आहे. पुण्यानंतर जर शुद्ध मराठी जर कुठे बोललं जात असेल तर ते ह्या शहरात बोललं जातं असा माझा अनुभव आहे. या सटाणा शहरातून अनेक चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा आंबेडकरांसारख्या साधूच्या रूपाने ही भूमी पावन झालेली आहे. आज आपण हा जो सगळा कार्यक्रम आज इथे घडून आणलेला आहे, या कार्यक्रमामुळे या जुन्या सर्व गोष्टींना उजाळा आज मिळतोय. एक नक्कीच आहे की माणसाला आयुष्यात वाटचाल करत असताना आपल्या सहपाठींची, मित्रांची गरज असते आणि आज जवळपास 40 वर्षानंतर एकत्रीकरण करून तुमच्या सगळ्या संघानं ही जी बाजू सांभाळलेली आहे त्याचा अर्थ देते की तुम्ही एकमेकाप्रती कृतज्ञ आहात, एकमेकाप्रती तुमच्या आपुलकीच्या भावना आहेत. याच आपुलकीच्या भावना कायम ठेवा. दिलीपजी बोरसेंनी एक विषय आता सांगितला होता तब्येतीचा, तो देखील मी देखील पुढे घेऊन जाईल आणि एक सांगेल की आपली तब्येत आपण जपली पाहिजे.
आणि हे जपण्यासाठी आपली जी सेकंड इनिंग असेल त्याचा पुरेपूर आपण वापर करून घ्यावा, कारण आयुष्य हे अतिशय सुंदर आहे आणि ह्या सुंदर आयुष्यात जर आपल्याला पुढची वाटचाल करायची असेल तर ती तेवढीच आनंदाची असली पाहिजे. मी तुम्हा सगळ्या ज्येष्ठ मंडळींना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. मला आजच्या ह्या कार्यक्रमाला बोलवलं, मला एक आपल्याशी चर्चा करायला मिळाली याबद्दल मी शिवाजी अप्पा मित्रमंडळाचं, शफीबाईंचं, सूर्यवंशींचं, उषाताईंचं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप छान.